आजच्या या व्हिडिओची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. जर तुम्ही डिस्ट्रीब्युटरशिपमध्ये आहेत आणि तुम्हाला एखादी कंपनी ज्यावेळेस तुमच्याकडे अप्रोच होतात, कंपनीचे जे रिप्रेझेंटेटिव्हज आहेत, जे ZSM, RSM लेव्हलचे जे त्यांचे प्रतिनिधी आहेत, हे तुमच्याकडे येतात. त्यानंतर तुमचा सर्वे होतो आणि तुम्हाला एक कंपनीची डीलरशिप मिळते. ही डीलरशिप मिळते. यानंतर एक कोड ओपनिंग ही एक महत्वाची प्रोसिजर असते. या प्रोसिजर मध्ये लागणारे डॉक्युमेंट्स कुठले आहेत, ही प्रोसिजर मिळवताना तुम्हाला काय एफर्ट्स घ्यावे लागतात, या संदर्भातला आजचा हा विषय आपला आहे. तर मित्रांनो, चालू करूया. आपला आजच्या विषयाची मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तर कोड ओपनिंग डॉक्युमेंट्स फॉर MNC इन फार्मास्युटिकल कंपनीज हा आजचा आपला मुख्य विषय आहे. ठीक आहे. तर एक साधारण आपण आधी एक प्रोसेस SOP काय असते, एखादी कंपनी ज्या वेळेला तुम्हाला डीलरशिप म्हणून मिळते त्यावेळेला कुठल्या गोष्टी कंपनीकडनं पाहिल्या जातात आणि तुम्ही कंपनीला अप्रोच होताना तुमच्या बाबत कुठली माहिती दिली गेली पाहिजे, याविषयी मी तुम्हाला थोडक्यात आज माहिती देणार आहे. मित्रांनो, पहा, सर्वात आधी काय होतं की कंपनीला रिक्वायरमेंट असते एखाद्या जिल्ह्याकरता डिस्ट्रीब्युशनशिप देण्यासाठी. तर डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करत असताना त्यांच्याकडे काही सोर्सेस असतात. त्यामध्ये सर्वात महत्वाचा सोर्स असतो रिटेल. त्यानंतर त्यांचे कलिग्स, अदर कंपनीवाले, की ज्यांची डिस्ट्रीब्युशनशिप तुमच्याकडे ऑलरेडी आहे. आणि ज्यावेळेस ते मार्केट सर्वे करतात आणि त्यांना तुमचं नाव बऱ्याच ठिकाणावरनं येतं की तुम्ही सो अँड सो कंपनीला किंवा डिस्ट्रीब्युटरलाच तुम्ही तुमचं कंपनीचं काम द्या, अशा स्वरूपाचं ज्यावेळेस त्यांच्याकडे खूप सारे तुमचे रिकमेंडेशन जातात त्यावेळेला ते तुमच्याकडे येतात. आणि ह्या कंपनीचे जे प्रतिनिधी असतात त्यामध्ये वेगवेगळे त्यांच्या लेवल्स असतात. सुरुवातीला तुमच्याकडे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह येतात, एरिया मॅनेजर येतात, त्यानंतर ZSM, RSM वगैरे असे जे लेवलचे अधिकारी आहेत हे सर्व तुमच्याकडे व्हिजिट करतात. त्याचा एक सर्वेचा रिपोर्ट बनतो. हा सर्वे रिपोर्ट तुमच्याकडनं एक इंटरेस्ट लेटर घेतलं जातं आणि त्या इंटरेस्ट लेटर सोबत हा सर्वे रिपोर्ट जोडला जातो. ही एक SOP आहे. या पद्धतीने तुमच्याकडं कंपनीचं काम येतं. तर ह्या इथपर्यंतचे प्रोसिजर ह्या कॉमनली आपल्याला माहिती आहे. यानंतर काय होतं, तर यानंतर ह्या सर्व डॉक्युमेंट्स सोबत तुम्हाला कोड ओपनिंगची प्रोसिजर असते. तुमची ज्या वेळेला रिक्वायरमेंट कंपनीपर्यंत पोहोचते, कंपनी तुम्हाला एक अपॉइंटमेंट लेटर देते. जे तुम्ही इंटरेस्ट लेटर दिले त्याच्याच आधारे ते तुम्हाला एक अपॉइंटमेंट लेटर. ठीक आहे. तर आता आपण सुरुवातीला समजून घेऊया की तुम्ही जे कंपनीला रिक्वेस्ट लेटर देणार आहात याच्यामध्ये काय माहिती द्यायची. तर कंपनीला जे रिक्वेस्ट लेटर द्याल त्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं आधी हे द्यायचं एका मजकुरामध्ये की तुमच्या फर्मची माहिती तिथं तुम्हाला द्यायची आहे, की तुमच्या फर्मचं नाव हे आहे, तुम्ही कुठल्या एरियामध्ये तुमचं ऑलरेडी केटरिंग आहे, तुम्ही किती मायक्रो इंटेरियर, मिनी मायक्रो इंटेरियर मध्ये जात आहे, त्यानंतर तुमच्याकडे किती रिटेल आउटलेट काउंटर्स आहेत ज्यांना तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, तुमच्याकडचं लर्न स्टाफ किती आहे, त्यानंतर तुमच्याकडे व्हेकल असेल, तुमचा एरिया ऑफ होलसेल प्रिमायसिस जे आहे ते कुठं आहे, हार्ट ऑफ सिटीमध्ये आहे. या सर्व गोष्टी एक मेन्शन करून तुम्हाला एका पॅरेग्राफमध्ये कंपनीला तुमच्या बाबतची माहिती सांगायची आणि तुमच्या कंपनीचे आम्ही डीलरशिप घेऊ इच्छित आहोत अशा स्वरूपाचं एक इंटरेस्ट लेटर तुम्हाला त्यांना प्रोव्हाइड करायचं आहे. तर मी जसं की मगाशी SOP सांगताना तुम्हाला सांगितलं की तुम्हाला रिक्वेस्ट लेटर, सर्वे रिपोर्ट आणि याच्यासोबत आणखी काही डॉक्युमेंट लागतात. त्या डॉक्युमेंटची मी तुम्हाला एक ब्रीफ नोट इथं देतो. त्यात टर्म अँड कंडिशनचा एक फॉर्म येतो. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या बाबतचे आणखी काही खुलासे करावे लागतात तुमच्या व्यवसाय रिगार्डिंग. त्यामध्ये महत्वाचं असतं की तुमच्याकडे प्रिव्हियस कुठल्या कंपन्यांचे कामं आहेत, तुमच्या कडे किती इन्व्हेस्टमेंट करणार आहात तुम्ही यांच्या कंपनीमध्ये, सदरील कंपनीमध्ये. त्यानंतर तुमचं अकाउंट, तुमचं बँक अकाउंट डिटेल्स यांना द्यावे लागतात. त्यात पहा, मी आता ही लिस्टच तुमच्या समोर एकदा वाचून दाखवतो. त्यामध्ये तुम्हाला ड्रग लायसन नंबर्स त्यांना प्रोव्हाइड करावे लागतात, GST सर्टिफिकेट तुम्हाला त्यांना प्रोव्हाइड करावं लागतं, बँक सर्टिफिकेट आणि बँक स्टेटमेंट मागील 6 महिन्याच्या ते 1 वर्षापर्यंत ॲज पर रिक्वायरमेंट तुम्हाला ते द्यावे लागतं, इन्कम टॅक्स सर्टिफिकेट, त्यानंतर फार्मासिस्ट ओनर यांचे डॉक्युमेंट्स, त्याच्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड अशा स्वरूपाचे डॉक्युमेंट्स, एक फोटो, ही रिक्वायरमेंट एक MNCची असते. त्यानंतर ब्लँक चेक, सिक्युरिटी चेक, या दोन्ही गोष्टी तिथं तुम्हाला त्यांच्याकडनं रिक्वायरमेंट येते. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या वेळेला तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करता,
हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्या हेड ऑफिसला जातात. तिथं तुमची कोड ओपनिंग होते आणि ती कोड ओपनिंग झाल्याच्या नंतर तुमचं बिलिंग त्यानंतरच तुम्ही कंपनीमध्ये मग फर्स्ट बिल जे असतं ते ॲडव्हान्स पेमेंट असतं. त्यामध्ये तुम्हाला ते अमाऊंट सांगतात आणि ती अमाऊंट तुम्ही ज्यावेळेस RTGS थ्रू किंवा चेक DD थ्रू त्यांना सप्लाय करता त्यानंतर तुमचं परचेस बिल बनतं. तर अशी एक ही SOP आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम आहे. यामध्ये कुठल्याही कंपनी ज्यावेळेस तुमच्याकडे येते तर याच पद्धतीने तुमच्याकडे कोड ओपनिंग ची ही प्रोसिजर